नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आज तुमच्यासाठी दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा त्याचा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तर पहा मुलांनो, आपल्या समोर एक दोन प्रकारचे उदाहरण मी लिहिलेले आहेत। पहिलं उदाहरण असं आहे 0.00045 त्याला छेदस्थानी 0.05। मुलांनो, ज्यावेळेस दशांश चिन्हाचा भागाकार करायचा असतो त्यासाठी एक शॉर्ट ट्रिक आपण पाहूया। तर मुलांनो, अगोदर काय करायचं, वरती मला 45 दिसतात आणि खाली 5 दिसतात। अगोदर त्या दिलेल्या संख्यांना भाग देऊन घ्या, म्हणजे 5 एक 5 आणि 5 9 45, म्हणजे येणारा उत्तर आपलं कशामध्ये येणार आहे, 9 मध्ये येणार आहे। त्याच्यानंतर मग काय करायचं मुलांनो, वरती जर पाहिलं आपण अंशस्थानी, तर दशांश चिन्ह किती घरावर आहे मोजा। दशांश चिन्ह हे उजवीकडून डावीकडे मोजलं जातं। तर पहा मुलांनो, 1 2 3 4 आणि 5 वरती दशांश चिन्ह 5 घरावर आहे आणि छेदस्थानी जर तुम्ही पाहिलं दशांश चिन्ह 1 आणि 2 म्हणजे 2 घरावर दशांश चिन्ह आहे। ओके, तर ज्यावेळेस काय करायचंय, दशांश चिन्ह हे अंशस्थानी जास्त असेल तर आलेल्या उत्तराला तेवढ्या घरावरती आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे। म्हणजे काय मुलांनो, वरती 5 घरावर दशांश चिन्ह आहे आणि खाली 2 घरावर दशांश चिन्ह आहे। त्या दोघातला फरक कितीचा येतोय मुलांनो, 3 चा येतोय। म्हणजे आपलं जे आलेलं उत्तर असेल भाग दिल्यानंतर त्याला 3 घरावरती दशांश चिन्ह द्या। मग आपल्याकडं 9 हे उत्तर आलंय, म्हणजे हे पहिलं घर, त्यानंतर दुसरं घर शून्याचं लिहा, तिसरं घर शून्याचं लिहा, अलीकडे पॉईंट द्या आणि त्याच्या अलीकडे एक शून्य लिहायचं आहे। म्हणजे याचं फायनल उत्तर किती आहे, 0.009। ओके, हा झाला पहिल्या प्रकारचा प्रश्न। दुसरा प्रश्न पहा मुलांनो, तो असा आहे 0.026 त्याला भागिले 0.3 वेळा 0 आणि 13। ओके, तर पहिल्यांदा काय करायचं मुलांनो, ज्या संख्या दिसतात त्याला आपला भाग देऊन घ्या। 13 एक 13 आणि 13 दुने 26, आपलं उत्तर कशामध्ये येणार आहे, 2 मध्ये। पण आता दशांश चिन्ह पहा मुलांनो, वरती 3 घरावर दशांश चिन्ह आहेत आणि खाली 1 2 3 4 5 घरावर दशांश चिन्ह आहेत। मग आता दशांश चिन्ह छेदस्थानी जास्त आहेत। जर दशांश चिन्ह छेदस्थानी जास्त असतील मुलांनो, तर आपलं जे आलेलं उत्तर आहे भाग दिल्यानंतर त्याच्यावर तेवढे शून्य मांडायचे असतात। तर पहा मुलांनो, कितीचा फरक येतोय, खाली 5 घरावर दशांश चिन्ह आहे आणि वरती 3 घरावर दशांश चिन्ह आहे, यांचा फरक 2 चा येतोय। म्हणजे आलेल्या उत्तरावर 2 शून्य आपल्याला देऊन टाकायचे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 200।